पाहणार आहोत. तर मित्रांनो, जास्त व्हिडिओ लेंथी न करता आपण क्वेश्चन आणि आन्सर इथे घेत आहोत. जर कोणाला इन डिटेल हवे असेल, आता हे सिंगल एम-सी-क्यू टाइप क्वेश्चन असल्यामुळे कोणाला इन डिटेलची गरज नसेलच. तरी सुद्धा मॅथ्समधील जर इन डिटेल हवे असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आम्ही कमेंट सेक्शनमध्ये त्याच्या डिटेल्स तुम्हाला देऊ. तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण. अश्व या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? समानार्थी शब्द नाही असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर घोडा, वारू, बाजी या तिन्हीही अश्व या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. पण भुजंग हा जो समानार्थी शब्द आहे हा सापाचा आहे मित्रांनो. त्यामुळे भुजंग हे डी आन्सर बरोबर आहे. खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ किंवा रूप ओळखा. तू आला नसतास तरी चालले असते. तर मित्रांनो, तू आला नसतास तरी चालले असते. तर मित्रांनो, हा जो आहे ते संकेतार्थ आहे. हां. खालील वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोणी कोणाचे मन दुखावू नये. तर कोणी या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे मित्रांनो. तर याचा जे आन्सर राहील ते आहे ते मित्रांनो सामान्य आहे. सामान्य सर्वनाम आहे मित्रांनो. सतीश शेतात जातो आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतो. या वाक्याचा प्रकार सांगा. तर मित्रांनो, सतीश शेतात जातो आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतो. हे 2 वाक्य असल्यामुळे आपल्याला याचा संयुक्त वाक्य आपलं सी आन्सर बरोबर राहणार आहे. पाणी मुरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायामधून निवडा. तर मित्रांनो, पाणी मुरणे या वाक्यप्रचाराचा जो अर्थ आहे, तो मित्रांनो गुप्त कट शिजत असणे. म्हणजे गुप्त काय तर बातचीत चालू असेल किंवा गुप्तपणे काय तर क्रिया घडत असेल, तर आपण पाणी मुरतंय, कुठेतरी पाणी मुरतंय असा वाक्यप्रचार करतो. शरद क्रिकेट खेळतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर मित्रांनो, शरद क्रिकेट खेळतो. तर मित्रांनो, यात खेळतो म्हणजे कर्म करत आपलं कर्ता आहे शरद. तर कर्तरी प्रयोग आहे मित्रांनो. खालीलपैकी योग्य जोड्या लावा. तर मित्रांनो, हे मित्रांनो पुस्तकं आहेत आणि लेखकाचे नाव आहेत. तर त्यामध्ये आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर मित्रांनो, पहिलं पाहू शकताय, यश तुमच्या हातात. तर मित्रांनो, शिव खेरा जे आहेत त्यांनी हे पुस्तक लिहिलंय. आता श्रीमान योगी हे जे पुस्तक आहे ते मित्रांनो रणजित देसाई यांनी लिहिलंय. मृत्युंजय हे जे पुस्तक आहे मित्रांनो डॉक्टर शिवाजी सावंत यांनी लिहिलंय. आणि बटाट्याची चाळ हे जे पुस्तक आहे ते मित्रांनो पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे आन्सर पर्याय क्रमांक ए आपला बरोबर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही मित्रांनो? तर यातील भाववाचक नाम पर्वत हे भाववाचक नाम नाही. बाकी तिघांमध्ये भाव आहे. 9 नंबर, आबाळागत माया तुझी आमावर राहू दे. या वाक्यातील अलंकार ओळखायचा मित्रांनो. तर मित्रांनो, उपमा, उपमा दिले. आबाळागत माया ही उपमा आहे, त्यामुळे उपमा अलंकार आहे. त्यानंतर आहे स्वहित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. स्वहित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितला मित्रांनो. स्वार्थ हे स्वहितच आहे. राग हे पण स्वहित आहे. अभिमान हे स्वतःच आहे. परमार्थ जे आहे ते फक्त म्हणजे दुसऱ्यांचं हित करण्याच्या दृष्टीने आहे. त्यामुळे याचा विरुद्धार्थी शब्द बी आहे. तर बी हे आपलं राईट आन्सर राहील. त्यानंतरचा प्रश्न बघा, अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? अतिशय सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. अ आणि आ हे सजातीय स्वर आहेत. 12 पहा, रामास वनवास मिळाला या वाक्यात रामास या शब्दाची विभक्ती सांगायची आहे. तर मित्रांनो, चतुर्थी विभक्ती आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. सप्त सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखायचे आपल्याला. त, इ, आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. तर आन्सर क्रमांक हे आपलं बरोबर आहे. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर मित्रांनो, वाक्याच्या शेवटी जर आपल्याला तपशील द्यायचा असेल तर आपण अपूर्ण विराम वापरतो. खालीलपैकी मराठीमधील पररूप संधीचे उदाहरण कोणते आहे? तर मित्रांनो, पररूप संधीचे उदाहरण ओळखायचं आहे. सांगेन हे पररूप संधीचे उदाहरण आहे. आन्सर ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय होतो? तर मित्रांनो, याचा आन्सर आहे शांत रस हा याचा योग्य आन्सर आहे. क्वेश्चन क्रमांक 17 पहा, माधव जुलियन हे कोणाचे टोपण नाव होते? माधव जुलियन मित्रांनो माधव त्र्यंबक पटवर्धन यांचे टोपण नाव होते. भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? भारुड हा रचना प्रकार मित्रांनो संत एकनाथांनी रूढ केला. प्रश्न क्रमांक 19, ध्वनिदर्शक शब्द लिहा. म्हशीचे म्हशीचे मित्रांनो रेखणे असते, रेखणे. बऱ्याच जणांना हंबरणे हंबरणे असेल, तर तुम्हाला बऱ्याच वेळा माहित आहे गाय हंबरत असते, म्हस हंबरत नाही, ती रेखणे म्हणतात तिला. मात्रा वृत्तातील गण हे साधारणपणे किती मात्रांचे असते?
तर मित्रांनो 4 मात्रांचे असते. भिन्न उच्चार स्थानांमधून निघणाऱ्या स्वरांना टिंब-टिंब स्वर असे म्हणतात. भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना मित्रांनो विजातीय स्वर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 22 पहा, शब्दांच्या 8 जाती म्हणजे शब्दांचे शब्दांच्या 8 जाती म्हणजे शब्दांचे तर मित्रांनो प्रकार होय. जाती म्हणजेच 8 प्रकार आहेत शब्दांचे. तर बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23, तो नेहमीच पोटभर जेवत असतो. या वाक्यातील काळ ओळखायचा मित्रांनो. तो नेहमीच पोटभर जेवत असतो. या वाक्यातील काळ मित्रांनो आहे रीती. रीती वर्तमान काळ असतो. प्रश्न क्रमांक 24, सदा सर्वदा योग तुझा घडावा. या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधायचा आहे. तर सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील कालवाचक जे आहे ते मित्रांनो सदा सर्वदा म्हणजे कायम हे कालवाचक आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, असतील शिते तर जमतील भुते या म्हणीसाठी पर्यायी म्हण ओळखा. तर मित्रांनो हात ओला तर मित्र भला म्हणजे जर तुमच्याकडे पैसे असतील तर मित्र पण जमतील सगळंच होईल असं त्या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव हे शेतमालासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कोणत्या तालुक्यात आहे? तर मित्रांनो पिंपळगाव ही शेतमालासाठी जी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ आहे ती मित्रांनो निफाड या तालुक्यात आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड या तालुक्यात पिंपळगाव ही शेतमालासाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ आहे. तर प्रश्न क्रमांक 27 पहा, यापैकी कोणत्या शहरात नगरपालिका अस्तित्वात नाही? तर मित्रांनो मालेगाव या शहरात नगरपालिका अस्तित्वात नाही. प्रश्न क्रमांक 28 पहा, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर मित्रांनो गोदावरी नदीचा उगम बऱ्यापैकी सर्वांनाच माहीत असेल ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. प्रश्न क्रमांक 29 पहा, महाराष्ट्राचे भरतपूर हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणास म्हणतात? तर मित्रांनो नांदूर मध्यमेश्वर हे जे आहे त्याला महाराष्ट्राचे भरतपूर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 30 पहा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण आहेत? तर मित्रांनो या क्वेश्चन चुकीचा म्हणजे हा क्वेश्चन बरोबर आहे पण पर्यायामध्ये ते उत्तर नाहीये. तर मित्रांनो तुम्हाला एक तुमच्यासाठी हा प्रश्न असणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये याचं उत्तर नक्की द्यायचं आहे. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे आपल्याला पैकीच्या पैकी 1 मार्क भेटणार आहेत. कारण ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पहिल्यांदा मिळाला त्यांचं नाव यामध्ये इन्क्लूड नाहीये. त्यानंतर मित्रांनो 31वा एच-पी-एम-व्ही व्हायरस हा मानवी शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? तर मित्रांनो एच-पी-एम-व्ही जो व्हायरस आहे तो मित्रांनो श्वसन मार्गावर परिणाम करतो. महादई नदीचा उगम कोणत्या भागातून होतो? तर मित्रांनो महादई नदीचा उगम हा मित्रांनो भीमगड वन्यजीव अभयारण्य कर्नाटकात होतो. 33 पहा, गांधी आरेविन करार या भारतातील कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर मित्रांनो हा जो करार आहे तो मित्रांनो सविनय कायदेभंग या आंदोलनाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 34 पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या साली केला? तर मित्रांनो 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. प्रश्न क्रमांक 35 पहा, 1905 साली लंडन येथे होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो होम रूल सोसायटीची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. प्रश्न क्रमांक 36 पहा, शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? तर मित्रांनो शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख हे बहिर्जी नाईक होते. प्रश्न क्रमांक 37 पहा, राष्ट्रपती सभेसाठी 12 सदस्यांची नियुक्ती करतात. त्यासाठी खालीलपैकी कोणत्या निकषांचा आधार घेतला जातो? तर मित्रांनो यामध्ये विज्ञान, कला, साहित्य, समाजसेवा या क्षेत्रातील विशेष प्रावीण्य असणाऱ्यांना 12 सदस्यांची असण्यामध्ये 12 सदस्यांची नेमणूक केली जाते. खालीलपैकी कोणती नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करत नाहीत? तर मित्रांनो लष्कर प्रमुख, भारताचे मुख्य न्यायमूर्ती, वायुदल प्रमुख हे सर्व राष्ट्रपती करतात. फक्त एकच आहे लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ते मित्रांनो राष्ट्रपती करत नाहीत. ते डायरेक्ट लोकांमधून निवडून दिले जातात. लोकांमध्ये म्हणजे आपला जे खासदार असतात त्यांना ते निवडून देतात. उपराष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या सदस्यांनी बनलेल्या निवड महामंडळाद्वारे होते? तर मित्रांनो उपराष्ट्रपतींची निवडणूक ही संसदेच्या दोन्ही सभागृहातील राज्य व विधानमंडळाच्या सदस्यांनी केली जाते. भारताच्या संविधानाच्या प्रस्तावेत कोणत्या वर्षी दुरुस्ती करण्यात आली? तर मित्रांनो 1976 साली भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेत दुरुस्ती करण्यात आली. प्रश्न क्रमांक 42 पहा, जीएसटी हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर मित्रांनो जीएसटी हा अप्रत्यक्ष कर या प्रकारचा कर आहे. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहेत? तर आता वाक्य पहा, चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात. त्यानंतर संकुचित पैसा M1 मध्ये लोकांजवळील चलनाचा समावेश असतो. तर मित्रांनो 2 वाक्य दिलेत. यापैकी बरोबर कोणतं आहे ते सांगायचं आहे. तर मित्रांनो फक्त पहिलं जे आहे चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात हे बरोबर आहे.
प्रश्न क्रमांक 43, खताच्या निर्मितीत नैसर्गिक वायू हा एक महत्त्वाचा घटक आहे. खताच्या उत्पादनात नैसर्गिक वायूची भूमिका खालीलपैकी कोणती? तर मित्रांनो, अमोनिया निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून नैसर्गिक वायूचा उपयोग करतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 44, नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी? नीती आयोगाची स्थापना मित्रांनो कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो 2015 साली नीती आयोगाची स्थापना झाली मोदी सरकारच्या काळामध्ये. प्रश्न क्रमांक 45, T20 विश्वचषक 2026ला अंतिम सामना कुठे खेळला गेला? तर मित्रांनो, अंतिम सामना जो आहे 2026चा अहमदाबादला खेळला गेला. तर मित्रांनो, सर्वात मोठं स्टेडियम आहे, याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. प्रश्न क्रमांक 46, शरीरात कोणता घटक रक्त गोठण्यासाठी जबाबदार आहे? तर मित्रांनो, रक्त गोठण्यासाठी जो आपण म्हणतो पेटलेट्स, त्या रक्त गोठवण्यासाठी जबाबदार आहेत. प्रश्न क्रमांक 47, प्रौढ व्यक्तीमध्ये सामान्य नाडी दर पल्स रेट प्रति मिनिट किती असतो? तर मित्रांनो, प्रौढ व्यक्तीमध्ये पल्स रेट हा 60 ते 100 प्रति मिनिट असतो. प्रश्न क्रमांक 48, सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धामुळे कोणत्या महत्त्वाचा तेलाच्या वाहतुकीचा मार्ग प्रभावित झाला आहे? तर मित्रांनो, जे हार्मोन दुर्बिणी आहे, त्या इराण-इस्रायलच्या युद्धामुळे बंद झालेले आहे. इराणने त्यावर कब्जा केलेला आहे. प्रश्न क्रमांक 49, भारताने कोणासोबत केलेला व्यापारी करार याला मदर ऑफ ऑल डील असे संबोधण्यात आले आहे? तर मित्रांनो, जो चीन सोबत केलेला जो करार होता, त्याला मदर ऑफ ऑल डील असे समजण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 50 पहा, इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या शहरात पार पडले? तर मित्रांनो, इंडिया एआय जे इम्पॅक्ट समिट जे होतं ते 2026ला नवी दिल्ली येथे पार पडले. जर तुम्ही उत्तर दिशेकडे तोंड करून उभे असाल, तर मित्रांनो इथून पुढे थोडंसं आपलं बुद्धिमत्ता आणि गणित चालू होईल. तर ॲन्सर सांगतो. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. जर तुम्ही उत्तर दिशेकडे तोंड करून उभे असाल, तर डाव्या दिशेला 90 डिग्री अंश वळलात आणि त्यानंतर 180 डिग्री वळलात. तर आणि त्यानंतर उजव्या बाजूला 90 अंश वळलात. तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तर मित्रांनो, ही जी दिशा आहे, ती मित्रांनो दक्षिण दिशा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 52, 2 वडील आणि 2 मुले हे एकाच कारमध्ये आहेत, पण कारमध्ये 3च लोकं आहेत. हे खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत शक्य आहे? एकदम सोपा क्वेशन विचारला मित्रांनो. आजोबा, वडील आणि मुलगा. जर असं असेल तर 2 वडील आणि 1 मुलगा तिथे अवेलेबल आहे. प्रश्न क्रमांक 53, पुढील क्रम पूर्ण करून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ओळखा. तर मित्रांनो, 1, 4, 10, 22. तर मित्रांनो इथे काय केलंय, इथे कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. इथे 6चा फरक आहे. इथे 12चा फरक आहे. तर इथे नक्की 24चा फरक असणार आहे. तर ॲन्सर काय असेल आपलं? 46 इतकं. 22 + 24 46 हे योग्य आन्सर असणार आहे. या पेपरमध्ये मॅथ्स आणि जी बुद्धिमत्ता आहे त्याबद्दल म्हणजे भरपूर सोपे क्वेशन विचारले गेले होते. प्रश्न क्रमांक 54, एका वर्गात 50 विद्यार्थी आहेत. सर्व मुलांना किमान एक खेळ आवडतो. 30 जणांना फुटबॉल आवडतो आणि 35 जणांना क्रिकेट आवडतो. तर दोन्ही खेळ आवडत असलेली संख्या किती? असा क्वेशन आपल्याला विचारलेला आहे. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे 15. असे गोल-गोल करून तुम्ही याचा आन्सर सोडवा, लवकर सुटेल. प्रश्न क्रमांक 55, 100 मीटर लांबी असलेली एक रेल्वे 10 सेकंदात एक पूल पार करते, तर तिची गती किती आहे? तर मित्रांनो, याचं जे आन्सर आहे ते मित्रांनो 10 मीटर प्रति सेकंद मित्रांनो ती गती पार करणार आहे. आता प्रश्न क्रमांक 56 पहा. 5 मुले ए, बी, सी, डी, ई एकाच रेषेमध्ये बसले आहेत. तर मित्रांनो खाली आता हे कुठे-कुठे बसलेत दिले आहे. कोण कोणाच्या डावीकडे आहे. तर मध्यभागी कोण बसला आहे? असा क्वेशन आहे. तर मित्रांनो याचं जे आन्सर आहे ते मित्रांनो बी जो आहे तो मध्यभागी बसलेला आहे मित्रांनो. जर तुम्ही हा डावीकडे, हा उजवीकडे जर असं काढत गेला तर बी तुम्हाला मध्यभागी दिसलेला पाहायला भेटेल. प्रश्न क्रमांक 57 पहा. जर याचं उत्तर मित्रांनो आहे एम-बी-क्यू, यू-पी-क्यू. तर मित्रांनो सोडवा. प्रश्न क्रमांक 58, खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे? तर मित्रांनो लीप वर्ष काढायचं एकदम बेसिक झालेलं आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तुम्हाला हा क्वेशन विचारला जाणार आहे. तर याबद्दल थोडं तुम्ही अवेअर राहा. कसं सोडवायचं ते पाहून घ्या. नसेल सुटे तर एक ट्रिक तुम्हाला लवकर सांगेल मी कमेंट सेक्शनमध्ये. राहुलच्या वडिलांचे सध्याचे वय राहुलच्या वयाच्या तिप्पट आहे. 5 वर्षानंतर त्याच्या वयाची बेरीज 50 होईल. 5 वर्षानंतर त्याच्या वयाची बेरीज 50 होईल. तर राहुलचे सध्याचे वय किती? तर मित्रांनो त्याच्या 10 आहे. 10 वय आहे.
खालीलपैकी आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? त्रिकोण मोजणं तर एकदम सोपं आहे मित्रांनो. तर यामध्ये टोटल 13 त्रिकोण आहेत. आता प्रश्न क्रमांक 61 ते 64 याच्यावरतीच आहेत मित्रांनो. तर 61चं जे आन्सर आहे ते मित्रांनो ए आहे. 62चा आन्सर आहे मित्रांनो डी. 63चं जे आन्सर आहे ते बी. 64चा आन्सर जे आहे ते मित्रांनो डी. तर मित्रांनो वरती जे हे दिले तुकडी एकूण विद्यार्थी मुलांची टक्केवारी याच्यावरतीच क्वेश्चन विचारले गेलेत. एकदम सोपे क्वेश्चन आहेत. बघून घ्या. प्रश्न क्रमांक 65 बघा. एका घनाच्या 6 पृष्ठांना 6 वेगवेगळे रंग दिले आहेत. लाल, निळा, हिरवा, पिवळा, पांढरा आणि काळा. त्या घनांचे खालील 3 वेगवेगळे दृश्य दिले आहे. लाल, पिवळा, पांढरा, लाल, निळा, हिरवा, निळा, काळा, पिवळा. तर लाल रंगाच्या विरुद्ध पृष्ठला कोणता रंग आहे? तर मित्रांनो लाल लाल रंगाच्या विरुद्ध पृष्ठला हा काळा रंग आहे. एका पुरुषाची ओळख करून देताना एक महिला म्हणाली, त्याची पत्नी ही माझ्या वडिलांच्या एकुलती एक मुलाची एकुलती एक मुलगी आहे. तर तो पुरुष त्या महिलाचा कोण? तर मित्रांनो जावई लागतो त्या महिलेचा. खालील विधाने काळजीपूर्वक वाचा. अनेक शहरांमध्ये या उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. मागील पावसाळ्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला. अनेक नागरिकांनी आधीच मोठ्या प्रमाणात पाणी साठवायला सुरुवात केली. तर खालीलपैकी योग्य निर्णय ओळखायचा मित्रांनो. तर ह्याच्यातला योग्य निर्णय हा ए आहे. विधान 2 हे कारण आहे. विधान 1 व 3 हे परिणाम आहे. विधान 2 काय आहे? मागील पावसाळ्यात सरासरीपेक्षा खूप पाऊस झाला आणि त्याच्यामुळे या शहरात पाण्याची तीव्र टंचाई झाली आणि पाणी साठवायला सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 68 पहा. घड्याळ म्हणजे वेळ. थर्मामीटर काय दाखवतो मित्रांनो? टेम्परेचर, तापमान. प्रश्न क्रमांक 69 पहा. एक मशीन दिलेल्या संख्यांनी मांडणी प्रत्येक टप्प्यात एका विशेष पद्धतीने बदलते. दिलेली संख्या आणि ते दिले. तर मित्रांनो याचं जे आन्सर आहे ते मित्रांनो हे आहे 23,800 आपलं 689. 70 पहा. विधान एक 2 विधाने दिलेत. काही विद्यार्थी खेळाडू आहेत तर सर्व विद्यार्थी तंदुरुस्त आहे. तर अशा पद्धतीने गोल करून मित्रांनो तुम्ही ते सोडवायचं आहे. ह्याचा आन्सर आहे मित्रांनो बी फक्त एक. प्रश्न क्रमांक 71 लोकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा. गृहीतके काय आहे? प्लास्टिकचा वापर हानिकारक आहे. लोक सहजपणे सवयी बदलतात. तर मित्रांनो क्वेश्चन काय वरीलपैकी कोणते गृहीतके विधानाचा विचार करता बरोबर नाही असा क्वेश्चन आहे मित्रांनो. हे वाचताना व्यवस्थित वाचायचा कारण इथेच थोडीशी ट्रिक असते मित्रांनो. तर मित्रांनो फक्त 2 म्हणजे लोक सहजपणे सवयी बदलतात हे बरोबर नाही. प्रश्न क्रमांक 72 खालील क्रमातील पुढील संख्या कोणती येईल? 2, 6, 7, 21, 22, 66 आणि काय येईल मित्रांनो? 67. खालीलपैकी वेगळा पर्याय निवडा. तर मित्रांनो 64, 125, 216, 343, 512, 725, 1331 यामध्ये वेगळा शब्द असा मित्रांनो वेगळा अंक काय आहे? तर मित्रांनो 725 हा वेगळा अंक आहे. 74 बघा जर कॅटचं ई-व्ही-सी होतंय तर डॉगचं काय होईल असा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो एफ-क्यू-आय होतं त्याचं. प्रश्न 75 खालील क्रमातील पुढील संख्या शोधायची आहे मित्रांनो. 5, 10, 20, 40. 40च्या पुढे काय येईल? तर मित्रांनो 80 जे आहे आपलं योग्य आन्सर आहे. खालील वर्तुळाचा परिघ 44 सेमी आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल? असा क्वेश्चन आहे मित्रांनो. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ जे येते ते मित्रांनो 154 सेंटीमीटर स्क्वेअर येते. 77 पहा. रुपये 5,000 या रकमेवर 2 वर्षासाठी 10% वार्षिक दराने चक्रवाढ व्याज एकूण किती होईल? तर मित्रांनो चक्रवाढ व्याज आहे, व्याजावर व्याज. तर त्या पद्धतीने मोजायचं आहे. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो 1,050 आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आहे 78 समीकरण एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0 आणि एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 10 यांच्यात समान मुळाचा शोध घ्या. तर मित्रांनो दोन्ही गणित सोडवायचं आहे आणि आन्सर जे येईल ते मित्रांनो 2 येईल. प्रश्न क्रमांक 79 बघा. एका घनाचे एकूण पृष्ठफळ 600 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, तर त्याचा घनफळ शोधा. तर मित्रांनो ह्याचं जे आन्सर येते ते मित्रांनो 1000 सेंटीमीटर क्यूब येते. 1 प्लस 2 प्लस 3 4 प्लस असं 20 पर्यंत जर प्लस प्लस केलं तर किती येईल असा क्वेश्चन विचारलेला तर मित्रांनो याचा योग्य आन्सर आहे ते 210 आहे. एका संख्येच्या चौपटीत 63 मिळवल्यास 155 होते, तर ती संख्या कोणती? तर मित्रांनो याचं जे आन्सर आहे ते मित्रांनो 23 आहे. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2x प्लस 3 हे कोणत्या प्रकारचे बहुपद आहे? तर मित्रांनो हे रेषीय बहुपद आहे. प्रश्न क्रमांक 43 बघा. 144 चे अवयवीकरण कोणते? तर मित्रांनो 145 चे जे अवयवीकरण आहे ते हे आहे. खालीलपैकी कोणती संख्या अभाज्य आहे? अभाज्य म्हणजे ज्याला भाग जात नाही अशी संख्या कोणती आहे? तर मित्रांनो आपल्याला माहित आहे 17 या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जात नाही, फक्त 17नेच भाग जातो.
दोन संख्यांचा मसावी 8 आणि लसावी 48 आहे. एक संख्या 16 असेल तर दुसरी संख्या कोणती असा क्वेश्चन विचारलाय मित्रांनो. तर दुसरी संख्या ही 24 असेल. प्रश्न क्रमांक 76 एका वस्तूवर 40% सवलत देऊन देखील एक दुकानदार जर 20% नफा मिळवत असेल तर ₹2400 विक्री किंमत असलेल्या वस्तूची मूळ किंमत किती असेल? तर मित्रांनो याचं जे आन्सर आहे ते सी आहे 1200. जर ए ने एक वाहन ₹2,00,000 ला विकत घेतले व त्याचा वार्षिक घसारा 12% असेल, तर त्या वाहनाची 2 वर्षानंतरची किंमत किती असेल? तर मित्रांनो ह्याचं जे आन्सर आहे ते मित्रांनो 1,54,880 असेल. प्रश्न क्रमांक 88 एक नळ एक टाकी 12 मिनिटांमध्ये भरतो आणि दुसरा नळ 18 मिनिटात, तर 30 टाकी रिकामी करतो. जर दोन्ही नळ एकत्र चालू केले तर टाकी किती वेळात भरेल असा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो 36 मिनिटांमध्ये टाकी भरली जाते. प्रश्न क्रमांक 89 जे आन्सर आहे ते मित्रांनो 8 आहे. प्रश्न क्रमांक 90चा आन्सर 5 आहे. प्रश्न क्रमांक 91चा आन्सर बी आहे 1/4. प्रश्न क्रमांक 92चा आन्सर ए आहे 26. खालीलपैकी कोणत्या संख्येस 23 ने पूर्ण भाग जातो? तर याचा आन्सर मित्रांनो 966 ला 23 ने पूर्ण भाग जातो. भागाकार करून बघा. 94 मी मनात एक संख्या धरली. त्यामध्ये 35 मिळवली व आलेल्या बेरजा 14 ने भागले तेव्हा 5 उत्तर आले. तर ती संख्या कोणती? तर ती मित्रांनो एक्स मानायची पहिली म्हणजे सोडवायला एकदम सोपं जातं. तर मित्रांनो ह्याचं जे आन्सर येते ते 83 येते. नाही 35 येते. ओके. हालचाल गेली. प्रश्न क्रमांक 95 खालीलपैकी एका संख्येतून 8 अंक 11 वेळा वजा केल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती असा क्वेश्चन आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 83. जर x इज इक्वल टू 4, 2x प्लस 3 चे मूल्य काय असेल? तर मित्रांनो 2 इंटू 4 प्लस 3 11. 11 हे आपलं राईट आन्सर असेल. 97 पहा a प्लस b चे स्क्वेअर चे मूल्य काय आहे? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर याचं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 98 पहा एक्स प्लस 5 एक्स प्लस 2 यांचा विस्तार काय असेल? तर मित्रांनो एक्स स्क्वेअर प्लस 7 एक्स प्लस 10 हे त्याचा विस्तार आहे. 99 बघा अंडर रूट 50 ही कोणत्या प्रकारची संख्या आहे? अतिशय सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. अपरिमेय प्रकारची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 100 पहा खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही? तर मित्रांनो 0 ही नैसर्गिक संख्या नाही. हे बऱ्याच वेळा विचारलेला क्वेश्चन आहे मित्रांनो 100 नंबरचा. तर हा क्वेश्चन तुमचा पाठ पाहिजे. तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आम्ही तुम्हाला त्याचा इन डिटेल आन्सर देऊ. तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायचं आहे. अशाच नवीन-नवीन क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी मित्रांनो घेऊन येईल. आज पेपर झालाय आणि उद्या तुमच्यापर्यंत आन्सर की असेल याची गॅरंटी मी देईल. तर तुम्ही मित्रांनो फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.